आणि ते हे पेंडे असतो ना त्याच्याने ते गरम करायचा मडका, मग ते शिजत. म्हणजे तर नमस्कार मंडळी, आरती ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आम्ही आत्ता आलेलो आहोत गुहागरच्या समुद्र किनारपट्टीवरती. तर अशा पद्धतीने इथं आल्याबद्दल काय सांगायचं, पर्यटक भेटलेत. हां, आम्हाला इथे एक पर्यटक भेटलेत. तर पर्यटक समुद्राबद्दल माहिती देणार आहेत, आकाश पाताळ आणि जमीन ह्याच्याबद्दल आम्हाला माहिती देणार आहेत. तर बघूया यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेऊयात, काय सांगतात ते. घ्या फोन घ्या. हॅलो, हां, अरे 2 मिनटं, आमचं इथं मुलाखत चालू आहे, तुला मी सांगतो. ठेव, जावा तुम्ही पाण्यात. हां, तर आता हे जे पर्यटक इथं बसलेले आहेत तर ते आज माहिती देणार आहेत आपल्याला. तर बघूया आम्हाला समुद्राबद्दल काय माहिती सांगतात ते. मला सांगा, हे पाणी कोणासाठी आहे, हे आकाश कोणासाठी आहे, आणि ही धरती कोणासाठी आहे? हां तर हे पाणी दिलंय ना, हे पाणी काही माणसांना पोहण्यासाठी दिलं नाही आहे, हां हे माशांना पोहण्यासाठी पाणी दिलं आहे. आकाश म्हणजे माणसं विमान घेऊन उडतात, ते काय माणसांना विमान घेऊन उडण्यासाठी दिलं नाही, हे पक्ष्यांसाठी दिलेलं आहे. आणि ही धरती दिलेली आहे ती आपल्या मानवासाठी दिलेली आहे. हां 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 तर मानव ह्याचा किती गैरवापर करतोय हे तुम्हाला कळतंय का? म्हणजे कुठपर्यंत जाऊ म्हणजे शकतं? माणसासाठी काहीच नाही. काहीच नाहीये. मला सांगा, पाण्यात गेला तर माणूस मारणारच आहे. हां, माशाच्या ठिकाणी तुम्ही जाल, तुम्ही मारणार आहे. म्हणजे मासा जर धरती आला तर तो मारणार आहे. तसंच आहे सगळं. माणसानं पाण्याने आंघोळ पण करायची नाही. पाण्यात जायचं नाही चालले, आंघोळीचा विषय चाललेला नाही. आपण पाण्याशिवाय आंघोळ करू शकत नाही ना माणूस. नाही नाही, ते तुमचं बरोबर आहे. पाणी कुठलं, आपण पाणी कुठलं वापरतो? गोड पाणी धरतीवरच. आपण समुद्रातलं पाणी आंघोळ करतो का? नाही. मग मला सांगा, ह्या माणसांना कोण समजायचं? बघा आता पुढे येते ते कोण आहेत तुमचे? आता हे बघा, ही बाई, वेडी बाई बघा, ही कोण बाई येते? बघा आता ही कशी आहे मला सांगा, एवढ्या लांब आली पाण्यात घरात. मग ही बाई कोण येते? मला सांगा, हे खरं आहे का नाही? फक्त की पाणी कोणासाठी दिलेलं आहे, समुद्र कोणासाठी दिलेला आहे, धरती कोणासाठी दिलेली आहे? बंद करते. एक फोटो काढा. एक फोटो सगळ्यांना काढा. बरं, आता तुम्ही कोणीकडे निघालाय मग? आता आम्ही चालले मासे बघायला. मासे आम्हाला काय आलं तुमची बायको ही म्हणते तुम्ही तिथे का आठवण केली नाही? गावावर घरात होती की छत्री घेतली असती. तिथं आलो सगळ्यांना, एक छत्री गाडी. ही माझी गावठी बायको आहे. गावठी आहे? टी शर्ट घातलं की होती ना? नाही नाही, ती टी शर्ट घालत असते पण ती गावठी आहे. जर केलं ती गावठी आहे. आणि तू कशाला आली? दिसणार नाही तू का? माझं पोट बिघडले. बरं बोला, तुम्ही बोला. आली मग तू जिजू तुम्ही बोला. आता मला सांगा, हे पुण्यावरनं पर्यटक आलेले आहेत, हा, काय गरज आहे का लांब यायची? त्यांनी काय बघा आलेत? 250-300 किलोमीटरचा प्रवास करून इथं आल्यात. हा. आता खारं पाणी बघायला घरात मिळत नाही का? एका बादलीत जर तुम्ही मिठाची 2 पुडी टाकले, तुम्हाला खारट पाणीच मिळणार आहे. हा, नाही नाही नाही, बरोबर बोललो तुम्ही. एवढ्या लांब यायची गरजच नाही ना तुम्हाला. हा, मग आता काय म्हणायचं या लोकांना? काय लोकांना बोलणार आहे आपण? लोकांना काही बोलू शकत नाही. प्रत्येकाचं वेगवेगळं. ह्या बघा, ह्या पादुका आहेत, आहे का? बघा. अहो, तो तर ट्रे दिसतोय जेवणाचा. नाही नाही नाही, पादुका आहेत. त्याला पाया पडून पुढे जात लोक. हो का, ही माणसं कशी वेड्यागत खेळते. लाल चड्डी बघा. लाल चड्डी. हा, त्यांची विनोद जिजू मध्ये येतील मला इंट्रोडक्शन. ही लाल चड्डी बघा. आपण समुद्रावर आलो आहोत, तर तुमचं काय म्हणणं आहे? म्हण्या आमचं म्हणणं आहे, आरती समुद्रात येत नाही. हा, सगळ्यांनी हा, समुद्रावर आला तुम्ही, तुमचं काय म्हणणं वाटतंय. हा आणि आता आम्ही पाण्यात जाणार आहोत आतमध्ये. हा, भाऊजी या पोरींना बोलवलं. कळलं नाही? आणि माणसं कशाला पाण्यात कशाला खेळतात? हे पाणी हे माशांसाठी ठिकाण आहे का असतं. पाणी? हे बघा माणसं. ती वेड्या माणसं दिसते ती सगळी. अरे हे पाणी माशांसाठी आहे. व्हिडिओ करतो तू व्हिडिओ. अरे अरे अरे
काय करायचं? फोटो काढायचा. बोला. इकडे इंटरव्ह्यू. हा बास की आता किती द्यायचं? जास्त आकाश पातळ जमीन तिन्ही बद्दल येणार होतो तुम्ही. सांगितलं तिने सांगितलं तुला मी हा की पाण्यात पाणी हे माशांसाठी आहे, काय माणसांसाठी नाही आहे. हा जसं आकाश पक्ष्यांसाठी आहे आणि धरती आहे ती माणसांसाठी आहे. पण माणसांना हे कळतच नाही आहे. माणसं सगळीकडे राज्य करायला बघतात, पाण्यावर राज्य करतात, आकाशावर राज्य करतात. हे दुष्परिणाम आहेत ना काहीतरी या धर्तीवर होणार ना. हा बरोबर आहे. तुमचं काय म्हणणं आता काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे आता? माणसं चालले त्याप्रमाणे आपण चालायचं. नदीचा प्रवाह जसा चाललाय तसा आपण जातोयचं. आपण एका माणसाला सांगू शकतो, 2 पण हजारो कोटी माणसांना सांगू शकत नाही. त्यामुळे माणसं चालत त्या पद्धतीने आपण तुमच्याच घरची माणसं तुमचं ऐकतात का? ते काही सांगू शकत नाही. तुमच्या घरची माणसं आमच्या घरची माणसं आमच्या ऐकत असतील मी इथं आलोच नसतो.